मुंबईत माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर जी.के. साहिल बार्ज धडकलं तर सोमवारच्या पावसामुळे जी.के. साहिल बार्ज भरकटलं। कोस्टल रोड परिसरासाठी वापरत असलेलं बार्ज माहीमच्या किनाऱ्यावर। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून सर्वेक्षण। महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील 136 इमारती धोकादायक तर 103 वाडे अतिधोकादायक। पुणे विभागातील 11 मंडळांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा। मावळ तालुक्यातल्या 6, शिरूर, दौंड यासह जुन्नर आणि खेडमधील एका मंडळाचा यामध्ये समावेश। आजपासून नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। रायगडच्या महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचं 23 सदस्यांचं पथक सज्ज। मान्सून वेळेआधीच सक्रिय झाल्यानं जूनऐवजी आता मे महिन्यातच पथक दाखल। पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेसाठी ड्रोनचा वापर केला जाणार। गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस घेणार आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार। ड्रोन हाताळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिलं जाणार। कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यातच 50% भरलं। 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ। राधानगरी धरण क्षेत्रात सध्या ढगाळ वातावरण। सोलापूरच्या करमाळामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात। पावसानं धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची आता मागणी। धाराशिव जिल्ह्यातल्या वंजारवाडीसह 5 गावातील ग्रामस्थ नवीन पाणी पुरवठा योजनेविरोधात आक्रमक। अर्सोली लघु प्रकल्पामध्ये गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। निधी लाटण्यासाठी योजना होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। सिंधुदुर्गच्या कर्ली नदी किनारी काळसे बागवाडीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी रंगीत तालीम। तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत तालीम घेण्यात आली। यवतमाळच्या दिग्रसमध्ये कुत्र्यांचं टोळकं मागे लागल्यामुळे हरिण विहिरीत पडलं तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाला सुखरूप बाहेर काढलं। हरणाला मोठ्या प्रमाणात जखमा।